हॅलो. तर मी तुम्हाला दाखवते उद्या गार्गीला मला स्कूलमध्ये काय काय वस्तू द्यायच्या आहेत स्कूल बॅगमध्ये. तर ही आहे तिची स्कूल बॅग आणि तिला हा युनिफॉर्म द्यायचा आहे. एक युनिफॉर्म नाही, हा ड्रेस आहे. तर बससाठी म्हणजे बसमध्ये जर मुलांनी वॉमिटिंग वगैरे केली तर त्यासाठी त्यांना एक ड्रेस द्यायचा आहे हा. आणि स्कूलमध्ये देखील जर त्यांचा युनिफॉर्म खराब झाला तर त्यांना काहीतरी घालण्यासाठी पाहिजे, म्हणून मला हा एक ड्रेस द्यावा लागणार आहे पॅकेटमध्ये. फोल्डर आहे हा, पण ॲक्च्युली काय आहे की माझ्याकडे एकच फोल्डर मला सापडला, तर मग मी हा एक स्कूलमध्ये ठेवायला देईन आणि मी हा जो ड्रेस आहे तसाच ठेवेन बॅगमध्ये तिच्या. आणि मला हे पेन्सिल्स आहेत, कलर पेन्सिल्स, तर हे देखील द्यायचे. आणि या प्रत्येक कलर पेन्सिलवरती मागे नाव लिहिलेलं आहे, म्हणजे आपल्या मुलाचं प्रत्येक पेन्सिलवरती लिहिलेलं आहे. अशी एकही पेन्सिल सापडणार नाही त्याच्यावर तुम्हाला नाव नाही आहे. कारण कसं होतं की स्कूलमध्ये खूप सारी मुलं असतात, प्रत्येकाच्या पेन्सिल्स वेगवेगळ्या असतात आणि त्या प्रत्येकाला सापडल्या पाहिजे. तर मुलं लहानच असतात आणि ते इकडे तिकडे टाकतात, तर टीचरला देखील माहिती नसतं की ही कोणाची पेन्सिल आहे. तर मग टीचरला ही माहिती व्हावं यासाठी ही नावं आहेत, किंवा प्रत्येक स्टुडंटला आपलं नाव माहिती असतं. तर मग त्याची कोणती वस्तू आहे तर ते आयडेंटिफाय होतं लगेच. त्यासाठी आम्हाला मागच्या वर्षी हे सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या मुलांच्या प्रत्येक वस्तूवरती नाव टाकून द्या. तर अशा प्रकारे मी हे पेन्सिलवरती नाव टाकून दिलं होतं तेव्हा. आणि पेन्सिलप्रमाणेच तुमचे हे जे क्रेयॉन्स वगैरे असतात किंवा ऑइल पेस्टल्स असतात, हे ऑइल पेस्टल आहे, तर ह्याच्यावर सुद्धा नाव टाकलेलं आहे गार्गीचं. असे प्रत्येक ऑइल पेस्टलला मी स्टिक करून दिलं होतं. आणि जे नवीन आहेत आत्ता यावर्षी, म्हणजे त्यांची मुलं नवीन स्कूलला जात आहेत, पहिल्यांदाच स्कूलला जात आहेत, त्यांच्यासाठी ही आयडिया खूप छान आहे. तुमच्या मुलांचे प्रत्येक वस्तूवर तुम्ही नाव टाकू शकता असं. आणि मागे फक्त सेलोटेपने स्टिक करायचं आहे. हे क्रेयॉन्स आहेत, मी क्रेयॉन्सला देखील दिलं होतं मागच्या वेळी. आणि त्यांना स्कूलमध्ये ग्लू स्टिक देखील लागते, तर मग ह्या ग्लू स्टिकवरती मी सुद्धा नाव टाकलं होतं. तर अशा प्रकारे हे पाऊच असतात, त्या पाऊचमध्ये मला द्यायला लागतं, आम्हाला म्हणजे सर्वांनाच द्यायला लागतं. अशा प्रकारे पाऊचमध्ये तुम्ही क्रेयॉन्स वगैरे, ऑइल पेस्टल्स वगैरे घालून द्यायचे. आणि हे तुमचं आय कार्ड आहे, हे गार्गीचं गेल्या वर्षीचं आय कार्ड आहे. तर याच्यावरती मागे प्रत्येक मुलाची इन्फॉर्मेशन नवीन, म्हणजे एक ॲटलिस्ट 2 वीक तरी त्यांना लावायला सांगितलेली आहे. कारण काही काही मुलांचा बस स्टॉप चेंज होतो, काही काही मुलांचं दुसऱ्या स्कूलमधून आलेले असतात. तर त्यासाठी त्यांनी सांगितलं की तुमची मुलं कोणत्या क्लासमध्ये वगैरे आहेत, तर ते इकडनं आय कार्ड आहे हे गेल्या वर्षीचं, त्यांना आता नवीन आय कार्ड देतील पुढच्या वर्षी, म्हणजे ह्या वर्षी. तर मग त्यासाठी तुम्ही एक नवीन आय कार्ड भेटेपर्यंत या आय कार्डच्या पाठीमागून तुम्ही अशा प्रकारे इन्फॉर्मेशन लिहून पाठवा मुलांची. नवीन त्यांना आयडेंटिफाय करायला सोपं जातं, कारण तिथे खूप सारी मुलं असतात. तर एवढ्या मुलांमधून प्रत्येक मुलगा कुठे जातो ही त्यांची जबाबदारी असते, त्यासाठी त्यांनी हे सांगितलं आहे. आणि इथे एक फोल्डर आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक मुलासाठी मास्क, 2 ते 3 मास्क द्यायचे. तर हा फोल्डर गार्गीनेच पॅक केला आहे. गार्गीची वॉटर बॉटल आहे ही, तर याच्यावर सुद्धा मी नाव तिचं स्टिक केलेलं आहे. कारण 2-3 मुलांचे एकसारखे वॉटर बॉटल्स असू शकतात, असं नाही की नाही. आणि ही आहे तिची कंपॉस बॉक्स. तर याच्यामध्ये इरेझर वगैरे द्यायचं आहे, स्केल द्यायची. तर माझ्याकडे स्केल नाही अवेलेबल, तर मग मी आता तिला स्केल आणेन आणि त्यानंतरच मी देईन. तर याला शार्पनर इथे आहे, पाहू शकता तुम्ही, इथे शार्पनर आहे. आणि मी इथे इरेझर असलेलाच पेन्सिल तिला देणार आहे, तर मग मला सेपरेट इरेझर द्यायची गरज नाही आहे. आणि याच्यामध्ये इरेझर देखील आहे, असं नाही की सेपरेट इरेझर किंवा हे याच्यामध्ये इथे इरेझर देखील आहे. तर मला फक्त स्केल राहिली आहे, तर मग मी उद्या वगैरे ती स्केल घेऊन येईन तिच्यासाठी. आणि गार्गीनेच तिचं नाव टाकलं इथे, हे पाहू शकता. अशा प्रकारे तिने तिचं नाव टाकले. आणि एवढंच सामान आहे आत्ता. आणि ही आम्हाला स्कूलकडून लिस्ट आली होती, त्यानुसार मी एवढंच काढलेलं, म्हणजे तिला एवढंच पाहिजे तर मी एवढंच ठेवलेलं आहे. आणि आता मी हे सगळं सामान भरून ठेवेल, उद्या सकाळी स्कूल आहे तिला. तर आणि आता 11:30 वाजलेले आहेत, तर मला उद्या डब्बा करायला देखील लवकर उठायचं आहे. आणि अशा प्रकारे तिने सर्व वस्तू आधी देखील काढून ठेवल्या होत्या. मी फक्त चेक केलं काय काय एक्स्ट्रा घेतले आणि ते बाजूला काढून ठेवलं. आणि एवढ्याच वस्तू न्यायच्या होत्या तिला आज.
कालच्यासारखीच हेअरस्टाईल केली होती आणि रडत होती. जर म्हटलं तसं चालणार नाही स्कूलमध्ये, पण तिने ऐकलंच नाही. मग त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे, एक दिवस टीचरने सांगितलं की ऐकेल नेक्स्ट टाईम. आणि त्यानंतर ती स्कूलला गेली, पण मला घरात बोर होत होतं. हॅलो आणि गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत. आणि आज आहे सोमवार, तर आज गार्गी देखील स्कूलला गेली आता. आणि गार्गीच्या लंच बॉक्ससाठी मी बनवलं होतं सांबार आणि इडली, तर ती देखील तिने नेली आहे. आणि आता दुसरा लंच बॉक्स जाणार आहे माझ्या मिस्टरांचा. त्यांच्यासाठी मी बनवली मटकीची भाजी आणि चपाती पालकची. तर माझं स्वयंपाक झालेला आहे, परंतु आता किचन क्लिनिंग आणि भांडी वगैरे राहिलेली आहेत. आणि त्यानंतर मग मी जाईन मॉर्निंग वॉकला. हॅलो, आणि मी आता निघाले मॉर्निंग वॉकसाठी. एक अर्धा तास मॉर्निंग वॉक करणार आहे आज, कारण मी एकटी आहे. नेहमी माझ्याबरोबर फ्रेंड्स वगैरे असतात, पण त्यांच्या अजून वीराची स्कूल वगैरे चालू झाली नाही आहे, तर पूजा असते सोबत नेहमी. तर ती वेनसडेपासून जॉईन होईल कदाचित, तिला अजून विचारलं नाही. तर मग मी आज आणि उद्या एकटीच असणार आहे, तर मग मी अर्धा तास वॉक करेन. आणि खाली इथे जवळच वॉक करेन, जास्त लांब जाणार नाही कॉलेजला वगैरे. आणि मला घरातलं पण खूप सारं काम आवरायचं आहे ना, किचन क्लिनिंग आहे, सर्वच राहिलेलं आहे, काहीच नाही आवरलेलं. तर मी आधी वॉक करून येईन आणि त्यानंतर घरातलं काम आवरेल. मी आत्ताच आले इथे वॉकला आणि पाहू शकता केवढं भयानक ऊन पडलं. अजून 8 देखील नाही वाजलेत आणि केवढं ऊन लागतंय. तर मी आता असा विचार करते उद्यापासून की मी लवकरच बाहेर पडेन, म्हणजे 7-10ला वगैरे, कारण खूपच जास्त ऊन आहे. 7:15पर्यंत बाहेर पडलं तरच 7:45 किंवा 8 वाजेपर्यंत तरी ॲटलिस्ट घरी येईल मी. आणि अजून 8 देखील, म्हणजे 8ला 5 वगैरे मिनटं बाकीच असतील, तरी एवढं ऊन आहे. तुम्ही पाहू शकता इथे ज्यूस वगैरे ठेवलेला आहे, दही आहे आणि ताक देखील असतं इथे. दही पण असतं सांगितलंच मी तुम्हाला, पण ताकही असतं. आणि वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूसेस असे पॅक केलेले असतात. तर ते एव्हरीडे वेगवेगळे म्हणजे डेटचे येतात. तर अजून काही माझला पाहिजे ते दूध आलेलं नाही, पण आता मला हवं आहे दूध स्मूथीसाठी वगैरे लागतं, तर मग मी घेऊन जाणार आहे. कालच्याच डेटचं घेणार आहे मी. मी तुम्हाला सांगितलंच मी काल की मी एव्हरीडे सेंटरला गेले होते, आणि मी एव्हरीडे सेंटरवरून काय काय आणलं आहे ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर मला ॲक्च्युली घर डेकोरेट करायचं आहे माझं, तर मी त्यासाठी काही वस्तू आणल्या आहेत. आणि मला चीप नाही, पण ठीक रेटमध्ये मला भेटल्या. मला काही असं स्वस्त वगैरे भेटलेलं नाही आहे. तर मी आता जे काय काय आणले ते मी तुम्हाला दाखवते. आणि आज गार्गी स्कूलला गेले म्हणून मला पॉसिबल होतं हे दाखवणं, नाही तर गार्गी नेहमी मध्ये मध्ये येत असते. आणि मी आज तिला खरं तर खूप मिस करते. ठीक आहे, काही हरकत नाही, स्कूलला तर मुलांना जावंच लागेल. आणि मी आज 5 वाजताच उठले होते. तिला इडली आणि सांबार हवं होतं. आणि शक्यतो मी गार्गीला किंवा माझ्या मिस्टरांना जेव्हा लंच बॉक्समध्ये काही देते, तर ते मी नेहमीच सकाळी सकाळी बनवलेलंच असतं, म्हणजे मी रात्रीचं शिळं राहिलेलं कधीच देत नाही. त्यामुळे मग मला 5 वाजता उठावंच लागतं की तिचा लंच बॉक्स, त्यानंतर माझ्या मिस्टरांचं नाश्ता आणि त्यानंतर मग त्यांचा डब्बा. तर मग एवढं सगळं करायचं म्हटल्यावरती जर तुम्हाला 5 वाजता नाही उठलं तर आवडणारच नाही, शक्यच नाही आवडणं. आणि त्यानंतर मग माझं घरातलं सगळं काम तसंच होतं. डब्बा वगैरे झाल्यावरती माझे मिस्टर ऑफिसला गेल्यावरती मी जरा वेळ बसले असेल आणि लगेच एक 15 मिनिटांमध्ये मी खाली गेले. मी मॉर्निंग वॉकला गेले होते आणि मी एव्हरीडे मॉर्निंग वॉक फॉलो करते. जेव्हा गार्गीला सुट्ट्या असतात तेव्हा कधी कधीच पॉसिबल होतं. जर मला मॉर्निंगला जमलं नाही तर मी नाईट वॉकसाठी जाते. आणि आता मला नेहमीच जमेन मॉर्निंग वॉक, कारण गार्गी आता स्कूलला जाणार आहे. पण गार्गीची त्यांची स्कूल 4 डेज असते, तर 4 डेज तर पॉसिबल होईल. आणि वीकेंडला तर कुठेच जाणं पॉसिबल होत नाही सध्या, कारण खूप सारे कामं असतात. वीकेंडचं काम आता सोमवारचं, म्हणजे आज सोमवार आहे, आणि सॅटर्डे संडेला जी पेंडिंग कामं असतात राहिलेली ती सगळी सोमवारवर येतात. आणि संडेला गार्गी, आणि म्हणजे वीकेंड असला की मुलांचं एवढा धिंगाणा असतो. आणि गार्गी खूप सारं काढून ठेवते, तिला पाहिजे ते आर्टचं वगैरे, म्हणजे कलर पेन्सिल्स वगैरे. तर मग ते सगळं आवरायला लागतं. आणि तिला ओरडू पण नाही शकत, कारण ती लहानच आहे. तर आणि करते तर चांगलीच गोष्ट आहे की ती स्वतः बिझी राहते. त्यामुळे तर मी तुम्हाला दाखवते मी एव्हरीडे सेंटरवरून काय काय आणलं आहे. तर मी हा कटिंग बोर्ड आणलेला आहे. तर हा 10 दिरामचा आहे, म्हणजे आपल्या इंडियन रुपीज मध्ये 220 वगैरेला असेल. अशा प्रकारे आहे, तुम्ही पाहू शकता.
आणि माझ्याकडे ऍक्च्युली 2 कटिंग बोर्ड होते, परंतु हा स्ट्रॉंग आहे खूप. माझ्याकडे एक वूडचा देखील होता, पण तो ऍक्च्युली फुगला, पाण्यामध्ये राहिला असेल मे बी त्यामुळे. आणि छोटा होता खूप, मला मोठा कटिंग बोर्ड हवा होता. आणि एक माझ्याकडे रेड कलरचा आहे, तो नेहमी मी यूज करते, तर तोही प्लॅस्टिकचा आहे. आणि तर तो देखील मी आता डिस्कार्ड करणार आहे आणि मी हा वापरेल आता. मला एव्हरीडे सेंटरमध्ये खूप छान असे लिपस्टिक भेटला, तर मग मी लिपस्टिक देखील घेऊन आलेली आहे तिथून. आणि मी 4 आणलेले आहेत. आणि शेड पण जास्त भडक नाहीये, तर नॉर्मल आहेत, म्यूट नाही. जास्त भडक मला आवडत नाहीत, त्यामुळे मग मी असेच शेड निवडून आणले की जे मी एव्हरीडे लाईफमध्ये यूज करू शकते. आणि यानंतर इथे आणलंय मी फॅब्रिक सॉफ्टनर. तर मला फॅब्रिक सॉफ्टनर लागतं, कारण कपडे वगैरे आपण वॉशिंगला टाकतो तेव्हा स्मेल वगैरे चांगला येतो, त्यासाठी फॅब्रिक सॉफ्टनर सगळेच वापरतात ऍक्च्युली, आणि मी देखील वापरते. आणि इथे आणखी इयरिंग्स, तर अशा प्रकारचे हे इयरिंग्स आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि मला स्वस्त भेटले, 3.5 दिरहमलाच होते, तर मग मी घेऊन आले. आणि याच्यामध्ये 11 इयरिंग्स आहेत, म्हणजे 11 कानातले आहेत, तर जोड आहेत 11 कानातले ते. तर मला आवडलं ऍक्च्युली, आणि म्हटलं की प्रत्येक ड्रेसवर तरी मॅचिंग वगैरे भेटला तरी तर भेटून जाईल, तर अशा प्रकारे मी ते घेऊन आले मग. आणि इथे परफ्युम्स आणले, मला एव्हरीडे यूज साठी आणले. हे बाहेर जातानाचे परफ्युम्स वेगळे असतात, तर माझ्या मिस्टरांसाठी एक आणलं आणि माझ्यासाठी एक घेऊन आले. तर ते मी एव्हरीडे सेंटर मधून नाही आणलं, ते मी बाहेरून आणलेलं आहे एका परफ्यूमच्या शॉप मधून. आणि हे आहे डस्टबिन, तर मी हे एव्हरीडे सेंटर मधूनच आणलं, कारण ऍक्च्युली माझा एवढा कचरा निघतो आणि माझ्याकडे बॅग्स देखील आहेत अवेलेबल. तर मी असं किचन मध्ये ठेवायचा विचार करते की जो सुका कचरा आहे तो नेहमी मी याच्यामध्ये टाकायचा, आणि खूप सारा कचरा निघतो. कारण कोणत्याही पॅकेटच्या वस्तू आल्या की त्याच्याबरोबर प्लॅस्टिक किंवा काही ना काही येतच, म्हणजे कव्हर वगैरे असतो. तर मग मी असा विचार केला की मी एक मोठं डस्टबिन घेऊन येते, जेणेकरून मी पटकन वेस्ट बिन मध्ये सारखं भरतं, म्हणजे मला दिवसात 2 ते 3 वेळा कचरा टाकायला जायला लागतो. तर त्यासाठी मी हे डस्टबिन आणलं. आणि इथे आणलं मी हे डेकोरेशन साठी पॉट आहे, हा साधा आणि आर्टिफिशियल आहे. कारण ऍक्च्युली काय होतं की ओरिजिनल असतात ते आपल्याकडून हे नाही होत, म्हणजे ओरिजिनल असतात त्यांची केअर होत नाही, त्याला स्प्रे वगैरे करायला लागतो, पाणी वगैरे व्यवस्थित द्यायला लागतं. जास्त पाणी झालं तरी पानं पिवळी पडतात. तर मग मी म्हटलं की मी सध्या एक हे डेकोरेशनसाठी घेऊन बघते, आणि मला जर आवडला तर मी अजून घेईन. आणि इथे आहेत हे रोज फ्लावरच्या माळा आहेत, त्या 2 आहेत इथे. एक लाल कलरची आहे आणि इथे 2 इथे एक लाल कलरची आहे आणि इथे पिंक कलरची आहे. ऍक्च्युली हे जे आहे ही पानांची ताटी आहे, तुम्ही पाहू शकता ही मागे केवढी मोठी आहे, आणि मला ही खूप आवडली होती. तर मी ही माझ्या गॅलरीसाठी आणली आहे, म्हणजे मला गॅलरी डेकोरेट करायची त्यासाठी आणली आहे. आणि त्याच्यावरच हे सोडण्यासाठी मी हे रेड कलरचे गुलाबाचे, लाल कलर आणि पिंक कलरचा गुलाबाचे फुलांची माळ आणली. इथे 2 माळा आहेत. आणि एवढंच सामान आहे, जास्त काही आणलं नाही. परंतु आता मी हळूहळू डेकोरेशनसाठी म्हणजे लक्ष घालते की मला काय काय डेकोरेशन करायचंय, कशा प्रकारे. ऍक्च्युली शिफ्टिंग पण करायचं होतं, पण अजून नक्की नाहीये. पण मी अशाच वस्तू घेते की जे मला शिफ्टिंग मध्ये उचलून नेता येतील, त्यामुळे मग मी काही शॉपिंग अजून आता करून ठेवते. आणि आता मी हे लावूनच देईल, मी असं ठेवणार नाही. आणि हे वॉशेबल असतात, तुम्ही याला पाणी वगैरे मारून वॉश करू शकता, याला पाण्यामध्ये बुडवून काढू शकता, त्यामुळे हे काही खराब होत नाही. आणि कधीही तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही वॉश करू शकता, दिवाळी वगैरे आली तर. त्यासाठी मग मी म्हटलं की हेच ठीक आहे. आणि मी आलेली आता गार्गीला न्यायला, 1 वाजून गेलेले आहेत. तर गार्गी आता 1 तास लवकर येते, कारण रमादान आहे म्हणून. तर 2 वाजता येते नॉर्मली, पण आता 1 वाजताच येते. तर मग मी आली, तुला घेऊन जाईल आता. थांब. आणि गाऊ, मग तू आत्याला मिस करते तुझ्या? तुझ्या आत्याचं नाव काय गाऊ? ऑगस्ट मध्ये येऊन मग इंडिया मध्ये, मग मी आत्याकडे जाणार आहे. आत्याचं नाव काय तुझ्या? मग तुला आत्या आवडते? हा, आणि मग ती बाईक करणार, मी खाऊ. मग तू खाऊ आठवण येते. मग तुला तावला पण भेटायचंय? अच्छा, अजून कोणाला? बेबी पण आलंय, दीदीचं बेबी पण आलंय आपल्याकडं.
मग तुला बेबीला पण भेटायचंय? ओ वाव. बेबी बेबी. आणि आत्ताच गार्गी आली, तर आता गार्गी टीव्ही पाहत होती. तिचं जेवण वगैरे देखील झालं. आता तिला मी जरा वेळ झोपवेल, कारण ती ना मग सकाळचं लवकर उठायचं असतं तर झोप होत नाही. आणि मला कपडे फोल्ड करून ठेवायचे, तर मी कपडे फोल्ड करायलाच बसलेली आहे आता. आणि त्यानंतर माझे मिस्टर देखील लवकर येतील, त्यांच्यासाठी पण देखील मला ब्रेकफास्ट वगैरे बनवावं लागेल. तर मी आता पटपट सर्व काम आवरून घेते. आणि मला गूळ आणायला देखील जायचं, तर मग मी गूळ देखील घेऊन येईल आता जाऊन खाली कपडे फोल्ड करून. हॅलो, आणि आम्ही आता निघालेलो आहोत चहा पावडर आणि गूळ आणायला, कारण माझा गूळ आणि चहा पावडर दोन्ही संपले. तर मग मी आता चहा पावडर आणि गूळ म्हणते, कारण माझ्या मिस्टरांना लागतो चहा संध्याकाळी आल्यावर. तर मी आज बनवणार आहे संध्याकाळच्या जेवणामध्ये लाल वालाची भाजी. आणि मी गावरान पद्धतीने बनवणार आहे. त्याला जास्त इन्ग्रेडियंट्स लागत नाही आणि खूप सुंदर लागते टेस्टला देखील. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तर मग मी तुम्हाला दाखवते मी कशी बनवणार आहे. आणि खूप इन्स्टंट होते, तुम्हाला जास्त काहीच लागत नाही. शेंगदाणे सुद्धा नाही घालायचे, फक्त लसूण आणि लाल मिरच्या घाला किंवा लाल तिखट घाला. आणि ते मिक्सरला छान बारीक करून घ्या. आणि थोडेसे जे तुम्ही राजमा शिजवणार आहेत, तर ते देखील थोडेसे थंड झाले की मिक्सरला बारीक करून घाला. जास्त नाही, मुठभर घाला. आणि मीठ घाला. इतकी सुंदर भाजी होते ना, अप्रतिम भाजी होते. तुम्ही एकदा ट्राय करा. तुम्हाला मी दाखवते मी ती कशी बनवणार आहे ते. हॅलो, आणि माझं सर्व काम आवरलेलं आहे. आणि गार्गी देखील झोपली. मी तिला आता जस्ट झोपवलं, कारण तिला लवकर उठायचं असतं सकाळी. आणि आता वाजलेले आहेत 9. तर 9 वाजले, त्यामुळे आम्ही झोपू आता 1 तासामध्ये 10 वाजेपर्यंत. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.